इयत्ता 7वी, विषय मराठी. या पुस्तकातील नात्याबाहेरचं नातं हा सुभाष किन्होळकर यांचा पाठ अभ्यासूयात. पाठाचा परिचय पाहूयात. भर थंडीत कडुनिंबाच्या झाडाखाली कुडकुडणारे कुत्र्याचे एक पिल्लू लेखकाला दिसले. त्यांनी ते गोंडस पिल्लू घरी आणले. त्याला मायेने वाढवले. त्याचे नाव डांग्या ठेवले. या पाठात डांग्याचा रोबाब, त्याची ऐट, त्याची स्वामीभक्ती व त्याने लावलेला लळा यांचं एक सुंदर शब्दचित्र लेखकांनी इथे रेखाटले आहे. प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूयात. थंडीचा हळवा झंकार सर्वांगाला वेढून टाकणारा. झंकार म्हणजे नाद, सर्वांगाला म्हणजे संपूर्ण शरीराला. रान पानफुलांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा. नदीच्या झुळझुळणाऱ्या पाण्याला मंद लहरींवर खेळवणारा. आकाश स्वच्छ, पुणवेच्या रेखीव छटांनी तर रात्रीचं अंतरंगच उजळून निघालेलं. जिकडे तिकडे लख्ख झगमगाट पसरलेला. झगमगाट म्हणजे लखलखाट. रात्र काहीशी सामसूम. सामसूम म्हणजे शांत, पण मन वेल्हाळ. वेल्हाळ म्हणजे लढीवाळ, आनंदाने आंदोलनारे. रात्र जसजशी आगेकूच करू लागलेली. आगेकूच करणे म्हणजे पुढे पुढे जाणे. तशी थंडीची लाटही वाढलेली. जसजशी रात्र पुढे सरकत होती तसतशी थंडी वाढत होती. सारी थरथरती लाट मफलर, कानटोपी आणि स्वेटरमध्ये बंदिस्त झाली होते. सगळ्यांनी मफलर, कानटोप्या, स्वेटर घालून घेतल्या होत्या, जेणेकरून स्वतःच्या शरीराचं संरक्षण होईल. अशा कडाडत्या थंडीतही गावगल्लीची वाट सरळ गावाबाहेर घेऊन गेलेली. तिथं 4-6 जणांचा घोळका शेकोटी पेटवून असलेला. शेकोटीभोवती मक्याच्या कणसांचा भुसा पडलेला. 4-2 गवऱ्याही त्याच्या बाजूला आपल्या अस्तित्वाची चाहूल देत असलेल्या. गवऱ्या म्हणजे शेणाचा गोळा करून त्याच्या गोलगोल थापणं आणि ते वाळवून पुन्हा चुलीसाठी जाळण्यासाठी वापरणं, त्याला गवऱ्या असं म्हणतात. चाहूल म्हणजे अंदाज. शुभ्र चांदण्यांच्या प्रकाशकिरणात त्यांच्या चाललेल्या भेंड्यांना रंग चढलेला. भेंड्या म्हणजे गाण्यांच्या अंताक्षरीचा खेळ. माझाही त्यांच्यातील सहभाग आनंदाची वृद्धी करणारा. वृद्धी करणे, वाढवणे. शेकोटीपासून 10-15 पावलांच्या अंतरावर असलेलं एक कडुलिंबाचं झाड चांदण्यांच्या लख्ख प्रकाशात अधिकच प्रसन्न दिसत होतं. वाऱ्याच्या झोतात हलणारी त्याची डहाळी मन आकर्षित करणारी, सारं भावस्पंदनावर झंकार उठवणारं. अशा चित्तवेधक म्हणजे मनाला आकर्षित करणारे. अशा चित्तवेधक झाडाच्या बुंध्याशी नजर वळताच, झाडाचा बुंधा म्हणजे झाडाच्या जमिनीलगतचे खोड. आश्चर्याचा धक्का बसून गेलेला. कसली तरी वळवळ होत होती तिथे. काय बरं म्हणावं, कोण बरं असावं. नकळत माझी पावलं बुंध्याच्या दिशेने वळली. सोबतीला मित्रही होते. सर्वांनाच उत्सुकता लागलेली. काय असावं बरं तिथं एवढ्या कडक थंडीत. पाहतो तर काय, एक लहानसं कुत्र्याचं पिल्लू अंगाचं गाठोडं करून पडलेलं. त्या पिल्लाला खूप थंडी वाजत होती म्हणून त्याने त्याचे सगळे पाय जवळ घेतलेले, जसं काही अंगाचं गाठोडच केलंय असं वाटतं. समोरच्या दोन्ही पायात मान खुपसलेली. हुडहुडी रोखण्याचा त्याचा चाललेला प्रयत्न आम्हाला सुन्न करून गेला. सुन्न करणे, बधीर होणे. थंडीच्या ओलसरपणानं त्याच्या केसांवर जणू कुणी पाणीच शिंपडलंय की काय असा भास झालेला. थंडीमुळे पाण्याचे कण त्याच्या अंगावर जमलेले होते. इवल्याशा जीवाला तशी थंडी असह्य, सहन न होणारी. रात्रीचा 10-10:30चा सुमार. जवळजवळ रात्रीचे 10-10:30 वाजलेले होते. गाव तसं सगळं शांतच होतं. अशा शांत वातावरणात त्या इवल्याशा पिल्लाची तीक्ष्ण नजर म्हणजे धारधार नजर आमच्यावर खिळली. नजर खिळणे म्हणजे एकाच जागेवर लक्ष लागणे. काय शोधत असावं ते पिल्लू आमच्यात? आधार तर मागत नसावं. आधार म्हणजे आसरा, निवारा, अगदी आधारच. म्हणून तर त्याचं नखशिकांत न्याहाळणं चाललेलं. नखशिकांत म्हणजे पायाच्या नखापासून डोक्यावरच्या केसापर्यंत न्याहाळणं म्हणजे बघणं. त्याचं न्याहाळणं चाललं होतं. आमच्याकडे वळलेली त्याची दृष्टी त्याच्या सगळ्या वेदनांना डोहात टाकणारी होती. अधूनमधून त्याचं चाललेलं कण्हणं म्हणजे वेदनेनं कळवळणं, विराम शांततेचा भंग करणारं होतं.
अगदी थांबलेली जी शांतता होती ती सगळी भंग केली, संपवून टाकली. त्याच्याविषयी सगळ्यांच्या मनात कणव निर्माण झाली. कणव निर्माण होणे, दया निर्माण होणे. त्यानं उठवण्याचा प्रयत्न केला, पण पाय बधीर झालेले. बधीर होणे, सुन्न होणे. त्या पिलाची धडपड पाहून माझी पावलं नकळत त्याच्या दिशेनं खेचली गेली. मला येताना पाहून त्याला एकदम हायसं वाटलं. हायसं वाटणे, बरे वाटणे. आधार देण्यासाठी कुणीतरी धावून आल्याची त्याला जाणीव झाली. पाय उचलून त्यानं माझं स्वागत करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्याने खरं तर स्वागत करायला, त्याच्याकडे झेपवायला प्रयत्न केला, परंतु त्या थंडीमुळे त्याला काही पाय उचलता आले नाहीत. माझ्या हाताचा त्याला स्पर्श होताच त्याच्या डोळ्यात लख्ख प्रकाश जाणवला. त्याला अतिशय सुखावल्यासारखं वाटलं. का, कशी, पण त्याच्याविषयी माझ्या मनात स्नेहभावना उमलली. स्नेहभावना, प्रेमाचा भाव. त्याचं अंग थरथरू लागलं. त्याची हुडहुडी रोखण्यासाठी मी माझ्या गळ्यातला मफलर त्याच्या अंगावर टाकला. मफलरमुळे काहीशी ऊब मिळाल्यानं त्याचा चेहरा अधिकच खुलला. चेहरा खुलणे, मुखावर आनंद दिसणे, चेहऱ्यावर आनंद दिसणे आणि हुडहुडीसुद्धा थांबली. त्या पिलाची थंडीसुद्धा थांबली. लहानग्या गोंडस पिलाला हवा असलेला आधार मिळाला. गोंडस म्हणजे गोजिऱ्या, सुंदर अशा. त्याला अतिशय खुशी झाल्याचं जाणवलं. त्याच्या चोरट्या नजरेनं, चोरटी नजर म्हणजे अगदी गुपचूप पाहणे, त्यानं मला पुन्हा निहाळलं, पुन्हा पाहिलं. मलाही त्याच्याविषयी आपुलकी निर्माण झाली. आपुलकी निर्माण होणे, प्रेम निर्माण होणे. त्याला कायमचा आधार मिळावा म्हणून मी त्याला थेट माझ्या घरी घेऊन आलो. घरात माझा प्रवेश होताच घरातली मंडळी एकदम बावरली, गोंधळली. टाक ते पिलू खाली, टाक म्हणतो ना. बाबांनी चांगलंच फटकारलं, पण मनात त्या पिलाविषयी रुखरुख म्हणजे हळहळ. आपण पिलाला सोडून दिलं तर त्यानं कुठं बरं जावं? कोण देईल त्याला आधार? कोण लळा लावील? लळा म्हणजे प्रेम. असे कितीतरी प्रश्न मनात घिरट्या घालत होते. मनात घिरट्या घालणे म्हणजे मनात पुन्हा पुन्हा ते प्रश्न येत होते, पुन्हा पुन्हा फिरत होते. पण त्याला असं अर्ध्यावर सोडून देणं अशक्य होतं. पुन्हा बाबांच्या मुक्या शब्दांचा मार निमूटपणे सोसला. मुक्या शब्दांचा मार, न बोलता समज देणे. पिलू दिसायला कापसासारखं, तेजस्वी डोळे, मऊ कान, लांबट नाक. त्याला पाहताच प्रेम जडावं इतकं आकर्षक. त्याला हवा असलेला माझा आधार अगदी पक्का म्हणून रात्रभर त्याला अंथरुणापाशी झोपावलं. त्याला खात्री झाली होती की हा मुलगा मला आधार देणार आहे आणि त्याच्यामुळे त्याने तो आधार पक्का समजला, निश्चित समजला. माझ्या अंगावरील ब्लँकेटच्या उबेमुळे त्याला थंडीपासून संरक्षण मिळालं. एक मित्र मिळाल्याचं समाधान त्याच्याही आणि माझ्याही चेहऱ्यावर झळकू लागलं. झळकणे म्हणजे दिसणे. ध्यानीमणी नसताना जुळून आलेलं नातं अगदी सुखावून गेलं. म्हणजे अजिबात ध्यानात मनात असं काहीही नव्हतं आणि अचानक हे पिलू या मुलाला भेटतं, लेखकाला भेटतं आणि ते आनंदून जातात. आता त्याला प्रेमाची ऊब मिळाली. त्यामुळे त्याचं कण्णंसुद्धा थांबलं होतं. शांत झोपही लागली. चिंब ओल्या स्वप्नांचा फुलोर दोघांच्याही स्वप्नात बहरून आला. फुले यायच्या आधी फुलांचा जो गुच्छ असतो तिथे पराग येत असतात, त्याला फुलोर असं म्हणतात. सकाळच्या प्रसन्न हळदुल्या किरणांना साक्ष ठेवून, हळदुल्या म्हणजे हळदीच्या रंगाच्या, त्याचा नामकरण सोहळा क्षणभरात आटोपला गेला. नामकरण म्हणजे बारसं करायचं. त्याच्या दांडग्या शरीराला अनुरूप असं त्याचं डांग्या नाव ठेवलं. दांडगं शरीर म्हणजे अतिशय भरभक्कम असं शरीर होतं त्याचं आणि त्यामुळे त्याला डांग्या असं नाव ठेवलं. मित्रमंडळींनाही त्याचं नाव आवडलं. आता तोही सगळ्यांचा खास मित्रच बनला. प्रत्येकाला त्याचा लळा लागला. त्याची दुडूदुडू चाल भावणारीच होती, सर्वांना आवडणारी होती. त्याचे तेजस्वी डोळे अगदी बोलके होते. त्याच्या मनातील गोष्टीला जणू उजाळा देणारे होते. अंगावर पडणारी त्याची झेप उत्साह द्विगुणित करणारी होती. उत्साह द्विगुणित करणे म्हणजे उत्साह वाढवणे. डांग्या लहानाचा मोठा होऊ लागला. वाढत्या वयासोबत त्याचा चेहरा अधिक प्रसन्न, शरीरयष्टी अधिक दणकट होऊ लागली. त्याचं तर्णवाण शरीर, तर्णवाण म्हणजे तारुण्याने मुसमुसणारं, त्याचं तर्णवाण शरीर येणाऱ्या जाणाऱ्याच्या नजरेला भुरळ घालणारं होतं. दोन्ही डोळ्यांच्या खाली असलेले पिवळसर पट्टे
आणि मागच्या पायांच्या बोटावर असलेले लाल सोनेरी पट्टे सगळ्यांचं लक्ष आकर्षित करणारं होतं. पिलाचं वर्णन केलंय. आता पिलू मोठं झालंय आणि अधिक आकर्षक, अधिक प्रसन्न दिसतंय. डांग्याचं ओट्यावर पाय पसरून बसणं रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांच्या डोळ्यांना मोहून टाकणारं होतं. दूरवरून आलेली मित्रमंडळींची शीळ तर त्याची जणू पाठच झालेली. शीळ म्हणजे शिट्टी. शिळेच्या रोखानं त्याचं दुडदुडणं लक्षवेधक होतं. लक्षवेधक म्हणजे लक्ष वेधून घेणारं. साऱ्या गावाला भुरळ घातलेली त्याचं सोज्वळ रूप पाहून आईबाबांना सुद्धा त्याचा नकळत लळा लागून गेला. सुरुवातीला आईबाबांनी हे पिलू पाळायला विरोध केला, मात्र त्याचं रूप आणि त्याचे गुण पाहून आईबाबांना सुद्धा त्याचा लळा लागला आहे. डांग्यालाही त्यांच्याविषयी खूप जिव्हाळा. त्यानं जणू त्यांच्या थेट हृदयातच प्रवेश केला होता. त्याच्या नावाची कीर्ती सर्वदूर पसरली. कीर्ती, प्रसिद्धी. सर्वदूर म्हणजे दूरदूरपर्यंत. प्रत्येकाच्या डोळ्यात त्याचं रूप नटलं. डांग्या अतिशय प्रामाणिक. घरादारात, शेतात सुद्धा त्याचा प्रामाणिकपणा जाणवलेला. शेतातील त्याची रखवाली अट्टल चोराची दातखिळी बसवणारी. दातखिळी बसवणे म्हणजे घाबरून बोलता न येणे. रखवाली म्हणजे राखण. डांग्याच्या नुसत्या कर्तबगारी म्हणजे कामगिरी. भल्या भल्यांची बोबडी वळायची. बोबडी वळणे म्हणजे घाबरल्याने शब्द न फुटणे. पक्क्या हिमतीचा राखण्या मिळाला होता. रखवालदार मिळाला होता. हिम्मत असणारा आणि प्रामाणिक असणारा. म्हणून त्याच्या नावानं मनात घर केलेलं, जे कधीही विसरता येणार नाही. रात्रीची त्याची राखणदारी उभार डोळे तेवत ठेवणारी. उभार डोळे म्हणजे सतत उघडे डोळे असणारी. तेवत ठेवणारी म्हणजे सतत उघडे डोळे ठेवणारी. त्याची भारदस्त छाती, भारदस्त म्हणजे दमदार. दमदार छाती पाहून झाडांवरील माकडांची अक्षरशः घाबरगुंडी उडायची. घाबरगुंडी उडणे म्हणजे घाबरून जाणे. डांग्याचं नुसतं झाडाखाली बसून राहणंही माकडांच्या काळजात धस्स करायचं, भीती निर्माण करायचं. एवढंच नव्हे तर त्याच्या भीतीनं खारुताई सुद्धा पळायची. डांग्या असेपर्यंत तिलाही उपवास. उपवास म्हणजे उपाशी राहणे. जोपर्यंत डांग्या बसलाय तोपर्यंत खारुताईला काही म्हणून खाता येत नव्हतं आणि तिचा उपवास घडायचा. इतर प्राण्यांना सुद्धा भीती वाटावी असंच त्याचं शरीर. अगडबंब. अगडबंब म्हणजे अतिशय अवाढव्य. कोण कशासाठी शेतात आला याचा अंदाज समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यातून त्याला सहज आलेला असायचा. त्याची हुशारी, त्याची चपळता अगदी वाखाणण्याजोगी. वाखाणण्याजोगी म्हणजे प्रशंसा करण्यासारखी. एखाद्या वेळी माझी अनुपस्थिती कुणालाही न कळणारी एवढी छाप डांग्यानं पाडलेली. विश्वस्तच म्हणावा त्याला. विश्वस्त म्हणजे विश्वासू. त्याच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वानं थेट माझ्या हृदयात शिरकाव केला. अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टीत पारंगत असलेला माणूस. शिरकाव करणे, आतपर्यंत शिरणे. त्याचे एवढे गुण होते की त्या गुणांमुळे तो थेट सर्वांच्याच हृदयामध्ये गेला होता. एक सच्चा दोस्त मिळाल्याचं समाधान डोळ्यात झळकलेलं. दूरवरून घुमलेली शीळ डांग्याच्या कानावर पडली की मागच्या दोन्ही पायांवर उभा राहून माझ्या येण्याची चाहूल घ्यायचा. लेखक येताना शीळ वाजवायचा आणि ती शीळ वाजली की लगेचच डांग्या लेखकच आहे का याचे चाहूल घ्यायचा. चाहूल घेणे, अंदाज घेणे. मान उंचावून ओळखीचं रूप न्याहाळायचा. कानांची उघडझाप करून पुन्हा दुसऱ्या शिळेचा कानोसा घ्यायचा. एखाद्या पाहुण्याच्या स्वागतासाठी जसं आपण पुढे जाऊन स्मितहास्य करतो. स्मितहास्य करणे हलकसं हसणं. तसाच तोही माझ्या स्वागतासाठी दुडदुडत यायचा. अंगावर झेप घ्यायचा. त्याच्या तोंडानं हात चाटायचा. किती प्रेम एका प्राण्याकडून. ना नात्याचा ना गोत्याचा. त्याचं आणि आपलं रक्ताचं नातं नाहीये आणि तरीसुद्धा एवढं प्रेम मिळतंय हे पाहून लेखक भारावून गेलेला आहे. केवळ एक अनवधानानं. अनवधान म्हणजे अवधान नसताना चुकून झालेलं, वेळ प्रसंगानं घडून आलेलं नातं अविस्मरणीय होऊन गेलं. अविस्मरणीय, न विसरता येण्यासारखं. मुलांनो, मुक्या प्राण्यांवर प्रेम करा याचा संदेश आपल्याला या पाठातून मिळतो.
शब्दयोगी अव्ययाचा अभ्यास करूयात. मी एक परिच्छेद वाचत आहे, लक्षपूर्वक ऐका. जाईच्या मांडवावर सूर्याची सोनेरी किरणे पसरली. साळुंकीने घरट्याबाहेर झेप घेतली. तिच्या मागोमाग तिचा जोडीदारही बाहेर पडला. याच संधीची तो मुलगा मघापासून वाट पाहत होता. त्याची आई जाईच्या मांडवाखाली फुले वेचत होती. साळुंकी दूर हिरवळीवर पिलांसाठी चारा टिपीत होती. या उतार्यात वर, बाहेर, ही, पासून, खाली, वर, साठी हे लाल रंगात छापलेले शब्द त्यांच्या मागे असलेल्या शब्दांना जोडून आलेले दिसतील. ते ज्या शब्दांना जोडून आले आहेत त्यांचा त्याच वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दाशी ते संबंध जोडण्याचे काम करतात. उदाहरणार्थ पहा, पहिल्या वाक्यातील वर हा शब्द मांडव या शब्दाला जोडलेला आहे. तो मांडव व पसरली या दोन शब्दांचा संबंध जोडण्याचेही काम करतो. हे शब्दाला जोडून येतात म्हणून यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. लिहिताना देखील हे शब्द मागील शब्दांना जोडूनच लिहावयास हवेत. तसे पाहिले तर शब्दयोगी हे स्वतंत्र असे शब्द नाहीत. वर, खाली, मागे, पुढे, बाहेर, पूर्वी, समोर यांसारखे शब्द मूळची क्रियाविशेषणे आहेत. हे आपण पाहिलेलं आहे. पण वरील उतार्यात वाक्यात वर, खाली, बाहेर हे शब्द स्वतंत्रपणे येऊन क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगत नाहीत, म्हणून ती क्रियाविशेषणे नाहीत. वरील वाक्यात त्यांचे कार्य त्याहून वेगळे आहे. ते शब्दांना जोडून येऊन त्यांचा त्याच वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दाशी संबंध जोडतात. ही शब्दयोगी अव्यये वाक्यात नसती तर त्या वाक्याचा अर्थ नीटपणे लागला नसता. वरील उतार्यातील सर्व शब्दयोगी अव्यये गाळून उतारा वाचून पहा. त्यांच्या अभावी वाक्याचा अर्थ नीट लागत नाही, म्हणून यांना शब्दांच्या जातीत स्थान मिळाले आहे. या शब्दांच्या रूपात लिंग, वचन, पुरुष, विभक्ती यामुळे बदल किंवा विकार होत नाही, म्हणून यांना अविकारी किंवा अव्यय असे म्हणतात. शब्दयोगी अव्ययांची व्याख्या पाहूयात. जे अव्यय शब्दाला जोडल्याने त्या शब्दाचा इतर दुसऱ्या शब्दाशी असलेला संबंध दाखविला जातो त्या अव्ययास शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. शब्दयोगी अव्ययांची वैशिष्ट्ये. शब्दयोगी अव्यये मुख्यतः नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येतात, पण कधीकधी ते क्रियापदे व क्रियाविशेषणे यांना सुद्धा जोडून येतात. शब्दयोगी अव्यय ज्या शब्दांना जोडून येते तो त्या शब्दाचा त्याच वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी संबंध दाखवते. शब्दयोगी अव्ययामध्ये लिंग, वचन, विभक्तीनुसार कोणताही बदल होत नाही. शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडून येताना त्यांच्या मागील शब्दाचे सामान्य रूप होते. उदाहरणार्थ पाहूयात. त्याच्या घरावर कौले आहेत. टेबलाखाली पुस्तक पडले. सूर्य ढगामागे लपला. देवासमोर दिवा लावला. शाळेपर्यंत रस्ता आहे. सायंकाळी मुले घराकडे गेली. शेतकरी दुपारी झाडाखाली विश्रांती घेत होता. आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे. गुरुजी फळ्याजवळ उभे राहून शिकवत होते. इथे अधोरेखित केलेले शब्द शब्दयोगी अव्यय आहेत. हे अधोरेखित केलेले शब्द ज्या शब्दाला जोडून आले आहेत त्या शब्दाशी व वाक्यातील इतर शब्दांशी संबंध जोडण्याचे काम करतात आणि म्हणून या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. अनेक क्रियाविशेषणे शब्दयोगी अव्यय म्हणून वापरली जातात. अशा वेळी ती प्रत्ययांप्रमाणे शब्दांना जोडूनच लिहायची असतात. आपण इथे ही दोन वाक्य पाहूयात. तो पूर्वी सैन्यात होता. इथे पूर्वी हे क्रियाविशेषण अव्यय म्हणून आलेले आहे. जेवणापूर्वी हात धुवावेत. इथे पूर्वी हे शब्दयोगी अव्यय म्हणून आलेले आहे. पूर्वी आपण प्रत्यय जोडण्यापूर्वी नामांचे सर्वनामांचे सामान्य रूप होते हे पाहिले. शब्दयोगी अव्यय जोडण्यापूर्वीही नामांचे सर्वनामांचे सामान्य रूप होते. वर आपण एक परिच्छेद पाहिला होता.
या परिच्छेदामध्ये आपल्याला काही शब्द पाहायला मिळतील। त्यामध्ये शाळे, मुला, रस्त्या, वाहना हे सामान्य रूप झालेले शब्द आहेत। आपण इथे एक परिच्छेद वाचूयात आणि त्या परिच्छेदामध्ये जी शब्दयोगी अव्यये आहेत त्यांना अधोरेखित करूयात। आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे। इथे समोर हे शब्दयोगी अव्यय आहे। झाडाभोवती भक्कम पार बांधला आहे। भोवती हे शब्दयोगी अव्यय आहे। त्या पारावर बसून आम्ही डबा खातो। वर हे शब्दयोगी अव्यय आहे। झाडाखाली खेळतो। खाली हे शब्दयोगी अव्यय आहे। शाळेची घंटा होईपर्यंत झाडाजवळ मुलांची गर्दी असते। पर्यंत, जवळ ही शब्दयोगी अव्यये आहेत। हे वडाचे झाड शाळेच्या पहिल्या दिवसापासून मला एखाद्या मित्राप्रमाणे वाटते। पासून, प्रमाणे ही शब्दयोगी अव्यये आहेत। शब्दयोगी अव्यय व क्रियाविशेषण अव्यय यातील फरक पाहूयात। इथे 2 गटात वाक्य दिलेली आहेत, ती वाचूयात। गट 1 आणि गट 2। मी रोज सकाळी 6 पूर्वी उठतो। पूर्वी राजेशाही होती। तो आरशासमोर उभा होता। माझा मित्र समोर उभा होता। डोंगरावर हिरवेगार गवत उगवले होते। ताईने वर पाहिले। वरील दोन्ही गटात पूर्वी, समोर, वर हे शब्द दिसतात। पहिल्या गटात ते शब्दांना जोडून आले आहेत, म्हणून ती शब्दयोगी अव्यये आहेत। दुसऱ्या गटात ते स्वतंत्रपणे आले असून वाक्यातील क्रियापदांबद्दल विशेष माहिती सांगतात, म्हणून ती क्रियाविशेषण अव्यये आहेत। पुढील प्रश्न पाहूयात। खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यये ओळखा व ती कोणत्या शब्दांशी संबंध जोडतात ते लिहा। पहिलं उदाहरण पाहूयात। मी परीक्षेनंतर पोहण्यास शिकणार आहे। या वाक्यामध्ये नंतर हे शब्दयोगी अव्यय आहे। परीक्षा आणि शिकणे या 2 शब्दांशी ते संबंध जोडते। पुढील वाक्य। तुझ्या देखील हे लक्षात कसे आले नाही। देखील हे शब्दयोगी अव्यय आहे। तुझ्या आणि लक्षात न येणं यांशी हे संबंध जोडते। पुढील वाक्य। रस्त्यावरील विजेचे दिवे गेले होते। वरील हे शब्दयोगी अव्यय आहे। रस्ता आणि दिवे जाणे या शब्दांशी ते संबंध जोडते। पुढील वाक्य। देशाला देण्यासाठी तुमच्याकडे 10 मिनिटे वेळ आहे का। साठी आणि कडे ही 2 शब्दयोगी अव्यये आहेत। देणे, तुमच्या आणि वेळ असणे या शब्दांशी ते संबंध जोडते।